if I ask you a question, how many bivalents are formed in zygote in case of human? Or if I ask you if n is equal to say 23, listen to the question. If n is equal to 23, how many bivalents? How many bivalents in prophase? So I have not prophase 1. How many bivalent in prophase 1? So if n is equal to, are you getting the question? Who is there? Yeah, Gautam? Prathamesh, Gautam Gela. Prathamesh, so how many bivalents if I am saying n is equal to 23? So how many bivalents in prophase 1? Yeah? Anyone can answer this question. If n is equal to 23, to n किती झाले? What would be the 2n? 46. 46. 2n would be 46. इथे काय होतंय? होमोलॉगस बायव्हॅलंट म्हणजे काय? की दोन होमोलॉगस क्रोमोझोम नंबर 1 चा आणि नंबर 1 चा परत तुम्ही जसं मी म्हंटल की रबने बना दी जोडी त्यांची पेअर शोधत येतात. म्हणजे मग बायव्हॅलंट मध्ये किती क्रोमोझोम असतात? बायव्हॅलंट मध्ये 46. एका बायव्हॅलंट मध्ये किती क्रोमोझोम? 23. एका ह्याच्यामध्ये 2 आहेत ना. एका बायव्हॅलंट मध्ये 2 क्रोमोझोम आहेत की नाही? मग असे किती बायव्हॅलंट्स तयार होतील इन प्रोफेज 1? फॉरगेट द स्टेज ऍट द एंड ऑफ दिस प्रोफेज 1 म्हणजे ओव्हरऑल किती बायव्हॅलंट तयार होतील? या किती बायव्हॅलंट तयार होतील? क्वेश्चन नाही कळला का माझा? क्वेश्चन कळला नाही कळला? हरकत नाही कळला तर आपण परत रिपीट करा ना मॅम. हा, मी काय म्हंटलय की n इज इक्वल टू 23 आहे म्हणजे ह्युमन आहे. ओके, कारण ह्युमनचं n म्हणजे काय आपण म्हणतो हे हॅप्लॉइड आहे. तो हॅप्लॉइड नंबर जर 23 असेल तर त्याचा डिप्लॉइड काय असेल? 46. ओके, तर आपल्याला काय विचारलंय? हाऊ मेनी बायव्हॅलंट इन प्रोफेज 1? किती सोपा प्रश्न आहे बघा. हाऊ मेनी बायव्हॅलंट इन प्रोफेज 1? जर जितके हॅप्लॉइड ना तितके बायव्हॅलंट इन प्रोफेज 1 किंवा मेटाफेज 1. लक्षात आलं का? म्हणजे इथे किती आहे? बायव्हॅलंट म्हणजे काय? 2 क्रोमोझोम त्यांची नंबरची पेअर ते शोधत येतील. म्हणजे दुसरा नंबर त्याची दुसऱ्या पेअरला शोधत येईल, तिसरा तिसऱ्याला शोधत येईल आणि असा 23 ला शोधत येईल. म्हणजे किती पेअर झालेत? 23 पेअर झालेत ना, म्हणजे 23 बायव्हॅलंट झालेत की नाही? आलं का लक्षात? Did you get this? हो. Ha. Supposing if I am saying 2n is equal to say 90. How many bivalents? How many bivalents? How many bivalents in prophase 1? Yeah? 45, right ना? कारण कसं मी पुन्हा सांगते की जेवढे हॅप्लॉइड ना तेवढे बायव्हॅलंट. कसं? कारण ते बायव्हॅलंट मध्ये 2 क्रोमोझोम एकत्र येतात. 2 क्रोमोझोम एकत्र म्हणजे एक बायव्हॅलंट. इथे मी लिहिले 2 क्रोमोझोम एकत्र म्हणजे एक बायव्हॅलंट आणि म्हणून ते 45 बायव्हॅलंट्स बनतील की नाही? एवढंच. तिथे तुम्ही हे तुम्हाला काय म्हणतात त्याला शॉर्ट ट्रिक आहे आणि असे क्वेश्चन्स पुढे तुम्हाला मी विचारणार आहे जेव्हा आपण एमसीक्यू करू. ओके, तर जेवढे हॅप्लॉइड तेवढे बायव्हॅलंट असं तिथे लिहून ठेवा. हॅप्लॉइड इज इक्वल टू बायव्हॅलंट. जेवढे हॅप्लॉइड नंबर ऑफ हॅप्लॉइड इज इक्वल टू नंबर ऑफ बायव्हॅलंट. आणि आपण अजून काय म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये? नंबर ऑफ हॅप्लॉइड इज इक्वल टू जीनोम है ना. मग मी विचारलं 2n इज इक्वल टू 40 तर ह्याचं जीनोम काय आहे? हाऊ मेनी क्रोमोझोम इन द जीनोम? 45. आपण म्हटलं ना जेवढे हॅप्लॉइड तेवढा तो जीनोम सेट त्याचा. आठवतंय का मागचं लेक्चर? हो. हा. तो झायगोटीन मध्ये काय झालं? बायव्हॅलंट सायनॅप्सिस आणि सायनॅप्सिस झालं म्हणून बायव्हॅलंट. सो सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स साठी प्रोटीन असतात है ना. सो सायनॅप्टोनिमल म्हणजे ते प्रोटीन
मुळे ते दोन क्रोमोझोम एकत्र येतात. परत रबने बनादी जोडी लक्षात ठेवायचं. कशामुळे ते दोन पेयर्स एकत्र आल्या? डान्स कॉम्पिटिशन. डान्स कॉम्पिटिशन काय होती? प्रोटीन. So that protein brought the two partners together. Okay, so two partners कोण येते? homologous chromosome. Correct? पॅचिटिन मध्ये काय झालं? What happened in पॅचिटिन? What happened in पॅचिटिन? Chromatids of each bivalent appeared as tetrads. नाही, इथे टेट्राड पण म्हणू शकतो तुम्ही. सो हाऊ मेनी टेट्राड्स असं जर तुम्हाला विचारलं, हाऊ मेनी टेट्राड? पण क्लिअरली त्याच्यामध्ये अपिअर झालं ना पॅचेटिन. हा, पण पॅचिटिनचं मेजर फीचर काय? रिकॉम्बिनेशन ऑफ नोड्यूल्स आणि रिकॉम्बिनेशन नोड्यूल आणि क्रॉसिंग ओव्हर. त्यांनी जेनेटिक क्रॉसिंग ओव्हर. So Non-sister. crossing over is a main feature here. So crossing over. आणि क्रॉसिंग ओव्हर साठी काय लागला आपल्याला? एन्झाईम रिकॉम्बिनेज. एन्झाईम कुठला लागला इथे? रिकॉम्बिनेज. करेक्ट? सो क्रॉसिंग ओव्हर अँड एन्झाईम रिकॉम्बिनेज. रिकॉम्बिनेज ने कटिंग आणि लायगेटिंग. सो that recombinase is having both the feature of cutting and ligating. डिप्लोटिन मध्ये काय झालं? दॅट फॉर्म द एक्स शेप स्ट्रक्चर. आणि मग त्या एक्स शेपचा जो कॉन्टॅक्ट आहे, इथला जो कॉन्टॅक्ट आहे त्यांचा, हा, त्या कॉन्टॅक्टला आपण काय म्हणतोय? जिथे ते दोन कॉन्टॅक्ट करतात एक्स शेप मध्ये, त्या कॉन्टॅक्टला आपण काय म्हणतोय? व्हॉट इज फॉर्म देअर? तो हा जो एक्स शेप इथे डिप्लोटिन मध्ये फॉर्म होतो, ते इथे त्यांचा कॉन्टॅक्ट आहे ना. दिस कॉन्टॅक्ट पॉइंट इज कॉल्ड ॲज chiasmata. Exactly. So that contact point is a chiasmata. Okay. So इथलं फीचर काय आहे की that is forming the chiasmata. एक शेप होतोय, so that is forming the chiasmata. करेक्ट? आणि इथे अजून काय महत्वाचं झालं? डी सिनॅप्सिस. मी तुम्हाला म्हटलं होतं डी सिनॅप्सिस किंवा डिझोल्युशन ऑफ सिनॅप्सिस. डी सिनॅप्सिस किंवा डिझोल्युशन ऑफ सिनॅप्सिस. सिनॅप्सिस कुठे फॉर्म होतं? झायगोटिन मध्ये. डी सिनॅप्सिस कुठे झालं? डिप्लोटिन मध्ये. आणि मग डायकायनेसिस मध्ये काय झालं? हा एक शेप जो होता तो हळूहळू मोकळा झाला आणि टर्मिनलायझेशन झालं. सो दिस टर्मिनल म्हणजे ते एंड पॉइंटला अटॅच्ड. सो दॅट इज अ टर्मिनलायझेशन. अँड दॅट टर्मिनलायझेशन हॅपन्ड इन डायकायनेसिस. तर आता इथे आपण जर इफ वी स्टार्ट विथ n इज इक्वल टू 23, मला सांगा इथे काय असेल? How many chromosomes and what is the DNA content? So total 46 chromosome and 4C DNA content, right? हे आलं का लक्षात? सी I'll explain you. काय झालंय? आपली सेल सायकल झाली म्हणजे G1. मी आता हे मायटोसिस ची लिहून ठेवा हा. This you will not get ready-made anywhere. Okay, so mitosis, this is a G1, this is a S, this is a G2. Okay. त्याच्यानंतर प्रोफेज 1, मेटाफेज 1. आता मी फक्त प्रोफेज 1 पर्यंत सांगते, पुढे आपण तुम्ही मला सांगणार आहे मेटाफेज झालं की. सो G1 मध्ये वी स्टार्टेड विथ किती? 46 डिप्लॉइड होतं ना, 46/2n. ओके. इथे काय झालं? डीएनएचं रेप्लिकेशन झालं, सो इट टर्न टू 46/4n. हे कळलं ना? 2n चा not 2n, this is 2c. I'm so sorry. This is 2c. Yeah, 2c, 4c. बोल. मैम n 46 है का? n आता 46 नाही, n इज इक्वल टू 23 असेल समजा. तर जीवन मध्ये ऑब्व्हियसली डिप्लॉइड असेल ना, डिप्लॉइड होतो ना तो, म्हणजे डिप्लॉइड पासून जीवन सुरू होते. हॅप्लॉइडला जीवन नाही सुरू होत. असं कन्फ्युजिंग क्वेश्चन्स तुम्हाला देतात. सो इफ n इज इक्वल टू 23, व्हॉट इज अ क्रोमोझोम नंबर ॲट G1? यस मैम. if it is a human or if it is a higher animal. So 23 म्हटलं म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की ते ह्युमनच आहे. सो इट इज अ, दिस इज नॉट मायटोसिस, दिस इज मियोसिस. मी तुमच्यासारखी गडबड करायला लागली. सो दिस इज मियोसिस. ओके. सो 46/2c, 46/4c. G2 मध्ये पण 46/4c असेल. Agreed or not? Yes. हा, कारण कंटेंट डीएनएचा सेम आहे. ओके.
प्रोफेज 1 मध्ये पण 46/4c असेल. आता आपण पुढे मेटाफेज मध्ये बघू आणि परत हा टेबल आपण परत करू. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? एनी डाऊट विथ दिस? नो. प्रथमेश नो मॅम. नो मॅम. पर्यंत येस. चल. तो आपण या सगळ्या स्टेजेस बघितल्या, कशात काय झालं, बायव्हॅलंट समजलं, टेट्राड समजलं. ओके. So one tetrad is how many chromatid? Yeah, one tetrad is how many chromatid? सोपा प्रश्न विचारला ना, टेट्राड मध्येच त्याचं उत्तर आहे ना. वन क्रोमोझोम इज हाऊ मेनी टेट्राड्स? बोला ना. वन बाय काल लिहिलं नाही का तुम्ही? लिहित चला, मी पुन्हा पुन्हा सांगते. वन बायव्हॅलंट इज इक्वल टू हाऊ मेनी क्रोमोझोम? Yeah, are you there? One bivalent is equal to how many chromosomes? Unmute yourself and talk. Yes, unmute yourself and talk. आता मागच्या पण स्लाइड मध्ये सांगितलं ना रे, वन बायव्हॅलंट इज इक्वल टू हाऊ मेनी क्रोमोझोम? 23. वन बायव्हॅलंट, वन म्हटलंय मी, 23 बायव्हॅलंट नाही म्हटलंय. हाऊ मेनी? वन बायव्हॅलंट इज इक्वल टू हाऊ मेनी क्रोमोझोम? हे नाही कळत आहे का तुम्हाला? नसेल कळत तर नाही म्हणा, हरकत नाही. पण पहिल्यांदा शिकताय, नाही कळलं तर चालणार आहे. Yes, one bivalent is equal to how many chromosomes? हे काय आहे? हे bivalent आहेत ना. This is a bivalent. Homologous, pairing of homologous chromosome. This also you can say a bivalent. इथे क्रॉसिंग ओव्हर झालंय, पण this is a bivalent. ह्या दोन क्रोमोझोम मध्ये पेरिंग झाली ना विथ द हेल्प ऑफ प्रोटीन. सिनॅप्सिस है ना. दिस इज अ प्रोटीन अँड दॅट फॉर्म्स अ सायनॅप्सिस. ओके. सायनॅप्सिस म्हणजे दोन क्रोमोझोम एकत्र झाले, म्हणजे काय झालं? बायव्हॅलंट झालं. म्हणजे एक बायव्हॅलंट म्हणजे किती क्रोमोझोम झाले आता? हाऊ मेनी क्रोमोझोम इन वन बायव्हॅलंट? बाय नावातच येणार आहे. बोला, तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे नाही जाणार. तुम्ही आय विल क्लोज द सेशन. ईशा, येस मॅम. one bivalent is how many chromosome? Bi म्हणजे काय? What do you mean by bi? 2. हा, कोण येतो? चल प्रथमेश. 46 येईल का मॅम? बाय वन म्हटलंय ना मी. 46 कसं येईल? वन बायव्हॅलंट इज इक्वल टू हाऊ मेनी क्रोमोझोम? बाय म्हणजे किती? 2. मग वन बायव्हॅलंट 2 क्रोमोझोम ना. हा. मग एवढं बाय म्हणजे 2 त्याच्या नावातच आहे ना. टेट्राड म्हणजे किती? 3. टेट्राड म्हणजे 3 का? म्हणजे टेट्राडचा अर्थ काय? 4 ना. 4. म्हणजे वन टेट्राड म्हणजे किती क्रोमॅटिड? 4 क्रोमॅटिड. मग हे बघ ना इथे, हे किती क्रोमॅटिड आहे? हा एक क्रोमॅटिड, 2 क्रोमॅटिड, 3 क्रोमॅटिड आणि 4 क्रोमॅटिड. म्हणजे वन टेट्राड इज 4 क्रोमॅटिड. लिहून ठेवा. तुम्ही लिहित नाही ना, म्हणून तुम्हाला काहीच सांगता येत नाही, कारण तुम्हाला आठवत नाही. दिस इज अ ह्युमन टेंडन्सी. If you go for a lecture of 1 hour, now you can just remember of 10 minutes. That is normal. But yes, if you have notes, you can remember 90%. And now you have recording, so you should remember 100%. But normally when you go for a lecture, sit for an hour, and just you listen and come back home, you just remember 10%.
So one bivalent is equal to two chromosome. Bi meaning two, di meaning also two, di and bi, which is meaning two. So one bivalent is a 2 chromosome and one tetrad is a 4 chromatic. So when I say a species is having 23 bivalents, so what is a 2n of this particular species? So what is a 2n of this species? कसा पण प्रश्न 46. तुम्हाला आलं पाहिजे. Yes, it is 46. If a species is having 10 bivalents, what is the 2n of that species? 20. Correct. And how many tetrads are there in this 10 bivalent? How many tetrads, which is equal to how many tetrads? किती tetrads असतील ह्याच्यात? 40. 40. Exactly. एका बायव्हॅलंट मध्ये 2 क्रोमोझोम म्हणजे 4 क्रोमॅटिड. एका टेट्राड मध्ये जर 4 क्रोमॅटिड तर 10 मध्ये 40. किती सरळ सरळ हा अगदी पहिली दुसरीतल्या मुलांना हिशोब येईल ना. एका मुलाकडे जर 4 चॉकलेट्स आहे तर 10 मुलांची मिळून किती चॉकलेट्स होतील असाच प्रश्न आहे ना हा. Yes. हा, तर हे पहिलीच करायचे ना तुम्ही. ते आपण आता फक्त वर्ड्स बदलले इथे. बायव्हॅलन्स वन लिहून ठेवा. हा, मी ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारणार आहे तुम्हाला. मे बी टुडे ऑर टुमॉरो. बघू आता आपलं कसं संपेल. मला असं वाटत नाही हे लवकर. बिकॉज हे ना आधीचे मुलं फटाफट सांगत होते. आय डोंट नो, आधीचे मुलं एवढे हुशार पण नव्हते जेवढे तुम्ही आहात. पण तुम्ही तरी सांगत नाही. व्हॉट इज अ प्रॉब्लेम? आय सिरियसली डोंट नो. तो रिकॉम्बिनेशन मध्ये काय झालं काल आपण बघितलं. इकडचा जीन तिकडे गेला आणि तिकडचा जीन इकडे आला म्हणजे रिकॉम्बिनेशन झालं की नाही. आपण म्हणून तिथे कलर्स वापरले की नाही. पुढे कुठेतरी असेल इथे कलर्स वापरले ना आपण. हा पिंक कलरचा आला म्हणजे इकडचा जीन इकडे आला आणि इकडचा जीन इकडे आला म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर झालं म्हणजे जेनेटिक एक्सचेंज झालं. आणि म्हणून जेनेटिक व्हेरिएशन जे होतं ते सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्येच होतं. व्हाय? बिकॉज ऑफ ऑल दिस रिझन. Why? Because prophase 1 is very lengthy and prophase 1 leads to this genetic variation and hence genetic variation is in sexually reproducing organism. कारण त्यांचं meiosis इतकं वेगळं आहे सगळं. बघितलं तुम्ही आता कसं आहे. Now dikinesis is followed immediately by metaphase. Okay. So during this phase dikinesis मध्ये chromosome become fully condensed. Okay. Meiotic spindle is assembled to prepare the homologous chromosome for separation. आता homologous chromosome म्हणजे काय आलं का लक्षात? बरं चला बोलत राहा म्हणजे तुमचे मला अडचणी कळतील. मी तुम्हाला मदत करेल. पनिशमेंट कोणाला काहीच होणार नाही चुकीचं बोलल्यामुळे. सो अजिबात घाबरायचं नाही. फक्त मी बोलते का तुम्हाला की तुम्ही ऑडिओ व्हिडिओ बंद करता म्हणून रागवते. कारण तुम्ही काय करता मग मला कळत नाही. तुमचा दुसरा विंडो चालू आहे आणि तुम्ही गप्पा मारता असं काही आहे का? No. हाँ, मला असं मुलंच म्हणता मैम वो ऑनलाइन में ना बच्चे क्या करते हैं वो किंवा पेरेंट्स पण येऊन सांगता वो उनका तो क्लास तो चालू रहता है तो आपको लगता है बच्चा बैठा है क्लास में लेकिन उनका दूसरा विंडो चालू रहता है गप्पे चैटिंग करने के लिए फ्रेंड से. असं काही आहे का? नाही. ना तुम्ही तुमचं नुकसान कराल. करा चॅटिंग. मला पण आवडतं गप्पा मारायला. पण एव्हरीथिंग इज अ प्रायोरिटी. सकाळी उठल्यापासून यू शुड हॅव युअर गोल सेटिंग. आज माझी गोल सेटिंग काय? मला मियोसिस अवघड जातंय समजायला तर मी आज ते समजून घेणार आहे. नाही तर मॅमला मी डोकं खाणार आहे. फोन करेल, मी विचारेल, मी मेसेज टाकेल, मॅम रिप्लाय करतील. आता नाही तर 4 तासांनी करतील. पण मी आज माझं गोल सेटिंग काय की मला मियोसिस हे 2n 4sin 2sin सीन कुठे काय होतं हे मी समजूनच घेणार. हे मी डोक्यात फिटच करणार. हा माझा आजचा गोल सेटिंग. आणि एव्हरी डे यू शुड हॅव युअर गोल सेटिंग. त्याच्याशिवाय पॉसिबल नाहीये. ओके चलो तो नेक्स्ट पे चलते हैं. तो डायकायनेसिस मध्ये हे सगळं झालं बघा. टर्मिनलायझेशन मी काय म्हंटल
त्याच्या आधीच्या डिप्लोटिन स्टेज मध्ये तो एक्स होता, तो एक्स हळूहळू हळूहळू मोठा व्हायला लागला आणि फक्त आता टोकालाच हे 2 क्रोमोझोम आहे ते टोकाला चिकटलेले. इथे जसं दिसतंय ते 2 क्रोमोझोम फक्त टोकाला चिकटलेले, बाकी अदरवाईज ते मोकळे झालेले. ओके, आणि देन इट इज अंडरगोईंग फॉर द मियोसिस. ओके, आफ्टर क्रॉसिंग ओव्हर हे सगळं आपण बघितलं. देर इज अ बाय द एंड ऑफ डायकायनेसिस इज द लास्ट स्टेज. द न्यूक्लिओलस डिसॅपियर, काल आपण इथपर्यंत कंप्लीट केलं होतं. न्यूक्लिओलस डिसॅपियर, न्यूक्लिअर एनव्हलप ऑल्सो ब्रेक डाऊन. आणि जसं आपण मायटोसिसच्या प्रोफेज 1 मध्ये म्हटलं होतं तसं हे सगळं इथे झालेलं. अँड डायकायनेसिस रिप्रेझेंट द ट्रान्झिशन टू मेटाफेज. ट्रान्झिशन म्हणजे तो आता शिफ्ट होणार आहे पुढच्या फेज मध्ये. ओके, अँड अगेन दिस इज व्हेरी शॉर्ट, फटाफट सगळं होत आहे. तो बायव्हॅलंट क्रोमोझोम, आता हे सगळे जे आहे बायव्हॅलंट जे होते, नाव यू नो बायव्हॅलंट्स आर व्हॉट? Bivalents are what? 2 chromosomes. Yes, Prathamesh. 2 chromosomes. 2 कुठले क्रोमोझोम्स? त्याच्या आधी एक वर्ड पाहिजे क्रोमोझोमच्या आधी. होमोलॉगस. एक्झॅक्टली. सो बायव्हॅलंट्स आर 2 होमोलॉगस क्रोमोझोम. मग हे होमोलॉगस क्रोमोझोम बघा, आता हे इक्वॅटोरियल प्लेटला म्हणजे हा नंबर 1 होमोलॉगस, त्याच्या समोर आता ते डान्स साठी रेडी झालेले, म्हणून त्यांना इन्स्ट्रक्शन काय मिळाले की तुम्ही मेल शुड बी ॲट वन साइड, फिमेल शुड बी ॲट वन साइड, 2 रो मध्ये तुम्ही उभं राहायचं. तुम्हाला जर आठवत असेल मायटोसिसची जी मेटाफेज आहे, मायटोसिसची मेटाफेज, त्याच्यामध्ये हे सगळे क्रोमोझोम एका लाईनीत उभे राहायचे. आणि जर तुम्हाला डायग्राम ओळखायला आला की तुम्ही ही मायटोसिसची डायग्राम आहे की मियोसिसची डायग्राम आहे हे तुम्ही ओळखायचं. सॉरी, मायटोसिसची मेटाफेज आहे का मियोसिसची मेटाफेज आहे हे तुम्ही ओळखायचं. त्याला ओळखायला मग तेव्हा प्रश्न विचारता मुलं, मैम इसको कैसे पहचानेंगे, हाउ विल यू अंडरस्टैंड, ये तो क्वेश्चन ही गलत दे दिया, ये तो दोनों मेटाफेज ही है. नहीं, क्वेश्चन गलत नहीं है. माइटोसिस की मेटाफेज में वो एक ही लाइन में खड़े होते, वहां पे उनको पार्टनर्स नहीं होते हैं, उनको खुद का खुद करना है, उनको पार्टनर्स नहीं है माइटोसिस में. यहाँ पे उनके पार्टनर्स उनके साथ में है. ये पूरे 46 1 to 46 एक लाइन में खड़े हो जाएंगे. ओके, यहाँ पे क्या होगा 1 to 23 एक लाइन में खड़े होंगे और अदर 1 to 23 उसके होमोलॉगस क्रोमोसोम एक लाइन में खड़े होंगे. तो हाउ विल यू आइडेंटिफाई द माइटोसिस का मेटाफेज की मियोसिस का मेटाफेज है? तो यहाँ पे आपको 2 रो दिखेंगे, वो एक दूसरे के सामने आके खड़े रहेंगे, तो उनको 2 रो दिखेंगे यहाँ. ओके, और माइटोसिस की ये लिख के रखो, यू विल नॉट गेट दिस इनटू एनी बुक, तो प्लीज राइट इट डाउन कि दीज आर द आइडेंटिफाइंग क्लूज. अगर आपको नीट एग्जाम क्रैक करना है तो दीज आर वेरी सिंपल आइडेंटिफाइंग क्लूज. आप ध्यान से लेक्चर सुनते हो तो आपको सब आ जाएगा, राइट? तो ये माइटोसिस में वो एक ही लाइन में खड़े होंगे. यहाँ पे मियोसिस की मेटाफेज 1 में वो 2 लाइन में खड़े होंगे. होमोलॉगस क्रोमोसोम अपने आमने सामने आ जाएंगे. अभी ये होमोलॉगस क्रोमोसोम कैसा है ये इधर का मैं ड्रॉ करती हूँ. उनके 2 सिस्टर क्रोमैटिड्स अभी भी हैं. एक क्रोमोसोम को वो सिस्टर क्रोमैटिड अभी भी अटैच्ड है, तो ये ऊपर वाला है और ये जो नीचे वाला है वो नीचे की रो में खड़ा है. ओके, समझी क्या बात? लेकिन क्रोमैटिड अपने अपने साथ है. फिर क्या हुआ था इसमें मेटाफेज में, तो यहाँ पे ये बात ध्यान में रखनी है कि बायवैलेंट क्रोमोसोम अलाइन एट इक्वेटोरियल प्लेट. अलाइन एट मतलब यहाँ पे आप लिखो कि 2 रोज ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम, मतलब बायवैलेंट.
The microtubule from the opposite pole of the spindle attached to the pair of homologous chromosome. Microtubule, ये जो माइक्रोट्यूब्यूल प्रोटीन है ना स्पिंडल फाइबर का, वो कहाँ पे अटैच हो रहा है? यहाँ पे काइनेटोकोर होता है ना उसका एक कोट, वो कोट पे वो काइनेटोकोर को पकड़ के वो अटैच हो जाता है। राइट, समझी ये बात? यस Yes, ma'am. Yes, ma'am. यस। नाउ नेक्स्ट एनाफेज 1 में आएंगे। अभी एनाफेज 1 में क्या हुआ था? मेटाफेज, अभी हम माइटोसिस का, अगेन आई एम रिवाइजिंग, माइटोसिस साइमल्टेनियसली। तो इसमें ये जो क्रोमोसोम था जो इक्वेटोरियल प्लेट पे आ गया था, तो इसका क्या स्प्लिट हुआ था माइटोसिस की एनाफेज में? क्या स्प्लिटिंग हुआ था इसका? डज एनीवन रिमेम्बर? Yes. क्या स्प्लिट हुआ था? Chromosomes. क्रोमोसोम होते ना मॅम. नहीं, क्रोमोसोम डजंट स्प्लिट। क्या स्प्लिट होता था? Chromatids. नो राजा। सेंट्रोमर का एग्जैक्टली, तो इनका सेंट्रोमर स्प्लिट हुआ था ना, सेंट्रोमर स्प्लिट हुआ था, हाँ. है ना? मम्मी काय म्हटलं होतं? जेवढे सेंट्रोमर तेवढे क्रोमोझोम, म्हणून मग इथे प्लॉइडी चेंज झाली होती की नाही? एनाफेज मध्ये प्लॉइडी डबल झाली होती, 2n ची प्लॉइडी इथे 4n झाली होती, आठवतं का? प्लॉइडी 4n बट डीएनए कंटेंट 4c। आता ह्याच्यामध्ये काय झालं? ह्याचा सेंट्रोमर स्प्लिट झाला नाही। इफ आय गो बॅक, ह्याचा सेंट्रोमर स्प्लिट होत नाही। हे दोन लाईनी जे आलेले आहेत, वरचा वरती जातो, खालचा खाली जातो। आलं का लक्षात? म्हणजे हे वरती जाणारे, मग इथे प्लॉइडी चेंज झाली का? आणि हे खाली जाणार, मग हे जे आहे इथे प्लॉइडी चेंज होईल का? ह्या एनाफेज मध्ये प्लॉइडी नाही चेंज होणार. होईल का? नाही होणार. नाही होणार, नाही होणार. कारण No, हे ma'am. सेंट्रोमरचं देर इज नो स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमर, हे महत्वाचं, नो स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमर। सेंट्रोमरचं स्प्लिटिंग न झाल्यामुळे ह्यांची प्लॉइडी चेंज होत नाही। सो नो चेंज इन प्लॉइडी, म्हणजे हे 46च राहत। तिकडे काय झाले होते? 46 म्हणजे इथे 23 गेले आणि इथे 23 गेले। तिकडे काय झालं होतं? वरती 46 गेले आणि खालती 46 आले। हा, फक्त त्यांचा क्रोमॅटिड जो होता तो डबल नव्हता, हा एकटाच इकडे वरती गेला आणि हा एकटाच इकडे खाली आला, कारण सेंट्रोमर स्प्लिट झालं। हिअर व्हॉट हॅज हॅपन्ड की हे होमोलॉगस आहे, पण त्यांचं सिस्टर क्रोमॅटिड त्यांच्या बरोबरच आहे, पण हे सेंट्रोमर स्प्लिट नाही झालेलं। सो वरचे वरती गेले आणि खालचे खालती आले, पण ह्यांचे सिस्टर क्रोमॅटिड त्यांच्या सोबतच आहेत, म्हणून इथे डीएनए कंटेंट विल बी अगेन सो 46/4c, पण एका पोलला 23/2c आणि एका पोलला 23/2c। गॉट दिस? Yes, ma'am. Yes or no? येस मॅम. असं कॉन्फिडन्स नाही आला येस मध्ये त्या। चला, कोण एक्सप्लेन करते मला सांगा, हरकत नाही, बोला तुम्ही। मी तुम्हाला काय म्हंटल, जो बोलतो ना तो जग जिंकतो, जो बोलत नाही ना त्याचे खूप डिफिकल्टी असतात त्याला पुढे। तो थोडंफार आपल्याला बोलता आलंच पाहिजे की नाही? पुढे तुम्हाला सेमिनार जायला लागतात आणि सेमिनारवर तुमचे मार्क डिपेंड असतात, आणि सेमिनार मध्ये कोण छान बोलतं हे अनालाइज केलं जातं। त्याला अकॅडमिक 0 मिळत असेल तरी चालेल, पण जर तो सेमिनार मध्ये छान बोलला ना की त्याला खूप चांगले मार्क मिळतात। मग आपण म्हणतो ह्याला तर काहीच येत नव्हतं, कसं काय ह्याला मार्क मिळाले? अरे तो बोलला किती छान, हो की नाही? चला, माझ्याकडे ह्या सेशनला 3 मिनिटं आहे, फटाफट सांगा
काय कळलं अनाफेज ह्याची आणि त्याची अनाफेज कम्पेअर करा. एनाफेज मायटोसिस मध्ये सेंट्रोमर स्प्लिट होत होते म्हणून मग त्यांची प्लॉइडी चेंज होत होती. लाईक बरोबर. वरती 46 आणि खाली 46 असं. पण मियोसिसच्या एनाफेज मध्ये प्लॉइडी चेंज नाही होत कारण सेंट्रोमर स्प्लिट नाही होत. सो मग Exactly. सेम वरती 23 आणि खाली 23 म्हणजे टोटल 46च राहत. अँड व्हॉट अबाउट सिस्टर क्रोमॅटिड? मग इथे सिस्टर क्रोमॅटिड किती होते? मग मी जर पुढे विचारलं इथे क्रोमॅटिड नंबर किती होता? मायटोसिसच्या अनाफेज मध्ये क्रोमॅटिड्स किती होते आणि मियोसिसच्या अनाफेज मध्ये क्रोमॅटिड्स किती? इथे क्रोमॅटिड्स किती? माझा प्रश्न कळला का? मी एक चार्ट पाठवला होता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तो बघितला का तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक? सगळे आहेत ना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये? त्याच्यात मी एक चार्ट पाठवला होता. आय ओपन दॅट चार्ट. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओपन करा. तुमच्याकडे असेल तुम्ही ओपन करा. चला. या क्रोमॅटिड्स पण चार्ट मिळतोय. मी एक चार्ट पाठवलाय बघा. पुन्हा पाठवू? चला पुन्हा पाठवू. चला बघा आता किती नंबर ऑफ प्रोफेज मध्ये 46. आपण जे आता बोललो मेटाफेज मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम आहे का? व्हॉट्सअप सगळ्यांकडे आहे का ते? की मोबाईल वरनच करताय तुम्ही क्लास? लॅपटॉप वर तो नाही. हा म्हणजे मग मोबाईल हँडी आहे जवळ तुमच्या? तो बघा तो चार्ट कळला का विचारा, सांगा मला. नाही तर मी आता हा सेशन क्लोज करते. तोपर्यंत तुम्ही तो चार्ट बघा. आपण पुन्हा आणि समजलं नाही तर हरकत नाही. ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नाही. नाही समजलं हरकतच नाही अजिबात. फक्त स्वतःशी म्हणजे तुम्हाला जर कळलं ना अतिशय मजा येईल तुम्हाला ते सगळे प्रॉब्लेम सोडवायला. बिलीव्ह मी. नाही कळलं तर आय एम हिअर. तुमची काही फायनल एक्झाम घेतलीये का मी? नाही. सो डोंट वरी ऑन दॅट. ठीक आहे ना?